हे काय? केस कापलेस नाहीस तू? ताई 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 प्लीज तिला नका ओरडू. मी सगळं सांगते ना तुम्हाला. अगं मी ओरडत नाहीये तिला मेघना, मी फक्त विचारते तिला. अगं हेअर कट करण्यासाठी गेली होतीस ना तू बाहेर? हो ताई, पण तिला खरंच नव्हते कापायचे हो केस. मी सांगते ना काय झालं. नाही मला ते माहितीये मेघना, मला ते माहितीये, दरवर्षीचं नाटक आहे तिचं ते. पण म्हणून मी तिला कसं बसं तयार केलं होतं आज. तेव्हा तूच मला म्हणालीस ना की तू तिला घेऊन जाशील पार्लर मध्ये म्हणून. हो मी तुझ्या भरोशावर तिला जाऊ दिलं तिथे आणि तू तिला तिचीच मनमानी करू दिलीस. नाही म्हणजे असं असेल तर मग माझ्या म्हणण्याला काही अर्थच नाही उरत ना ग. विजया, ताई प्लीज तुम्ही ऐकून घ्या. विजया ताई तू जरा शांत हो. माई काय ग, का नाही यायचं ऐकत ग तू? साक्षीचा पुळका यांना, तिला सकाळी झोपेतून उठवून दाखवा म्हणा आणि वेणीसाठी तिची कटकट सहन करून दाखवा म्हणा, मग मा. ताई ताई प्लीज तुम्ही रागावण्याआधी मला जे सांगायचंय ते तरी ऐका. मेघना, मी साक्षीची आई आहे. हा, तिला काय चांगलं वाटतं, तिला काय चांगलं वाटत नाही, तिच्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सगळ्यात जास्त की नाही मला कळतं. हा, तू तू कशाला या भानगडीत पडतेस ग? नाही हो ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, माझ्यासाठी तो विषय आता संपलेला आहे आणि प्लीज मला जर तू थोडा वेळ एकटं सोडलंस ना तर बरं होईल. प्लीज कृपा कर माझ्या. पण तू सुद्धा आईचं ऐकायला हवंतस की नाही? मग असं कसं बाळा? ऐक. खूप रागावलात विजय ताई, काहीच ऐकायला तयार नाहीयेत. तू काय इथे बसून राहिलीस? पण तू जा ना अर्जुत्याकडे खेळायला. पल्लव आणि मयुरी दोघेही वरतीच बसलेत खेळत, कधीची तुझी वाट बघतायत. जा जा, पळ पळ पळ. मायाजी, आई रागवली ना आमच्यावर, केस कापले नाहीत म्हणून. हे वेडाबाई, इकडे ये. आईचा राग कधी मुलांवर इतका काय टिकतो का? बघितलंस का कधी? आई येते की नाही थोड्याने तुमच्याशी बोलायला, मग तशी आज पण येणार. तू खेळ बिंदास, मी बघते आईकडे काय ते. तू नको काळजी करू. हाच बघू आधी. हा, जा खेळ. जा पळ. का नाही केस कापून आणलेस तिचे? आता सांग मला पटपट. अहो माई, त्यांच्या शाळेत ना, शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट युनिट टेस्ट नंतर कल्चरल इव्हेंट असतो आणि त्यात त्या पर्यांची, राजकुमारींची वगैरे नाटकं असतात आणि ते सगळे रोल्स लांब केस असणाऱ्या मुलींकडे जातात आणि तेव्हा नेमके तिचे केस कापलेले असतात. अगो बाई, हे असं आहे का सगळं? पण माई, विजयाताईंचं काय हो? तू नको काळजी करूस, थोड्या वेळाने